तो अंथरूण धरतो. आता तर तो नोकरीवरही जाऊ शकत नव्हता. अंकिताला पैशांची कमी जाणवते. मग ती आपल्या आईला फोन करून मदत मागते. आई बघ ग, काही मदत होत असेल तर. अंकिता, मी तुला आधीच सांगितलं होतं त्या गरीबाबरोबर लग्न करू नको म्हणून, पण तू माझं ऐकलं नाही. पण तरीही आम्ही तुझी खूप मदत केलीये. आता यापुढे अजून नाही करू शकत. तुझ्या वडिलांना कामात आधीच खूप मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आपली कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. पण आई, आत्ता मला तुझी गरज आहे, कारण याची नोकरी गेलीये. माफ कर पोरी, पण मी आता तुझी अजून मदत नाही करू शकत. एवढं बोलून अंकिताची आई फोन ठेवून देते. तेव्हाच अंकिताचा दीर आनंदाने घरी येतो. रेखा, आई, खूप आनंदाची बातमी आहे. मला एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळालीये आणि पगारही डबल आहे. अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. खूप छान झालं बेटा. आता आपल्याला ना कुणापुढे हात पसरण्याची गरज, ना कुणाचं बोलणं ऐकण्याची. हे ऐकून अंकिताला आपल्या चुकी